नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. 5 जानेवारीच्या पूर्वपरीक्षेसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा कंबाईनची त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जी व्हिडिओ सिरीज कंटिन्यू करतोय त्यातला हा तिसरा जो व्हिडिओ आहे, भारताचा परकीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ किंवा परकीय व्यापार आणि भांडवल चळवळ वेगळ्या स्वरूपात आपण बघणार आहोत. सो त्या दृष्टिकोनातून ही स्पेशल MCQ सिरीज ही कशा पद्धतीचं त्याचं टाइम टेबल असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. तर आपण पाठीमागचे जे 2 पेपर केलेले आहेत ते 24 ऑक्टोबरचा एक असेल, 31 ऑक्टोबरचा एक असेल आणि हा साधारणपणे 7 नोव्हेंबर या दिवशी प्रसारित होईल यूट्यूबवरती. त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी म्हणजे दर गुरुवारी म्हणजे प्रत्येक आठवड्यातला गुरुवार हा साधारणपणे या पद्धतीनं आपण हे व्हिडिओज सिरीज 5 जानेवारीच्या दृष्टिकोनातून सुरू करतोय किंवा केलेली आहे. सो त्याच्यातला आज परकीय व्यापार जो आहे तो परकीय व्यापार त्याच्यातला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतात परकीय व्यापाराच्या तुटीच्या संकटामागील कारणे कोणती? म्हणजे परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून जी तूट आहे त्या तुटीच्या दृष्टिकोनातून कारणं कोणती सांगता येतील? तर क्रूड ऑइल किंवा कच्च्या तेलाची वाढती आयात ही सातत्याने आहे. आपण आपल्या गरजेच्या 75% गरज तेलाची आपण आयातीद्वारे भागवतो आणि ही वाढतच चाललेली आहे. 2030 पर्यंत ही 85% होण्याची शक्यता दाट आहे. भांडवली वस्तू व आधुनिक तंत्रज्ञानाची किंवा तंत्रांची वाढती आयात हेही अगदी योग्य आहे किंवा कारण संयुक्तिक सांगता येईल. त्यामुळे साधारणपणे आपल्याला ही एक अशी स्थिती आहे की जी आपण आयात करतो ती विकासात्मक आयात आहे आणि त्या विकासात्मक आयातीतून भांडवली वस्तू, तंत्र किंवा टेक्नॉलॉजीचा आपण भाग जास्त मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि त्याच्यातून स्वदेशी वस्तूंची निर्मिती करून किंबहुना आपल्याला उपभोग्यजन्य वस्तूंची निर्मिती करून आपल्या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्या साधारणपणे फायदा करून घेतो. पण ती वाढती आयात असल्यामुळे तूट आहे. रुपयाच्या विनिमय दरातील घसरण. आता रुपयाच्या विनिमय दरातील घसरण जी असते ही घसरण आयात वाढणे किंवा त्याचबरोबर देशांतर्गत महागाईची स्थिती असेल किंवा परकीय देशात किंवा USA किंवा UK या ठिकाणी असणारी महागाई ह्याचा सुद्धा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि ड आहे रुपयाच्या विनिमय दरातील वाढ. रुपयाचा विनिमय दर वाढला तर साधारणपणे आपल्याला तो रुपया वधारला असं म्हणता येईल आणि रुपया वधारला तर आपल्या आयातीचं प्रमाण कमी होईल आणि त्या तुलनेत निर्यातीचं प्रमाण जे आहे ते निर्यातीचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणजे आयातीच्या पेक्षा निर्यातीचं प्रमाण वाढलेलं असेल. त्यामुळे आपल्याला उत्तर अ, ब, क हे 3 योग्य असं म्हणता येईल. मग इथं सांगितलंय व्यापार तूट म्हणजे आयातीचे प्रमाण अधिक असणे. इंधनाच्या गरजेपैकी 75% गरज आपण आयातीतनं भागवतो त्यामुळे ती अर्थात जास्त आहे आणि हेच प्रमाण 2030 पर्यंत 85% पेक्षा अधिक होईल आणि म्हणून आपण पर्यायी व्यवस्था, पर्यायी इंधनाच्या दृष्टिकोनातून किंवा CNG असेल, LNG असेल, हायड्रोजन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक असेल ह्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करताना दिसतोय. आणि भारत करत असलेली आयात ही प्रामुख्याने भांडवली वस्तू आणि यंत्रसामुग्रीची आहे आणि रुपयाची घसरण होत असल्याने आयातीवरील आपला खर्च हा सातत्याने वाढत आहे हे त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल. यापैकी कोणत्याही कन्सेप्टवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढीलपैकी योग्य विधान निवडा असं सांगितलंय. तर योग्य विधान निवडत असताना भारताच्या व्यापारविषयक धोरणांची तपासणी करण्यासाठी सन 1962 रामस्वामी मुदलियार समिती नेमण्यात आली होती. म्हणजे व्यापार कशा पद्धतीचा आहे किंबहुना आपल्याला व्यापाराची स्थिती काय आहे ही दर्शवण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती, मुदलियार समिती. या समितीची प्रमुख शिफारस जर का आपण म्हटलं तर ऊर्जा वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री व कच्चा माल आयात करण्यात यावा हे त्यांनी रिकमेंडेशन केलं होतं. आता या समितीचा म्हणजे अ आणि ब हे दोन्ही योग्य आहेत पण या समितीचा साधारणपणे एक महत्वपूर्ण निर्णय असा होता किंवा शिफारस म्हणू आपण की या समितीने
निर्यात धोरणाची शिफारस केली होती. म्हणजे व्यापार विषयक तपासणी करत असताना त्यांनी निर्यात व्यापार धोरणाची शिफारस केली आणि त्याच्यानुसार भारतानं पहिल्यांदाच 1970 मध्ये प्रथम निर्यात धोरण हे राबवलं होतं. मुदलियार समितीचा रोल परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानला जातो, त्यामुळे तो प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. 2023 चे परकीय व्यापार धोरण हे 31 मार्च 2023 रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मांडलं आणि या व्यापार धोरणाचा साधारणपणे आपण बघू शकता की 15 ते 20चं धोरण हे 5 वेळा एक्सटेंड होऊन 31 मार्च 2023 पर्यंत राबवलं गेलं होतं. आता त्याच्यानंतरचं पुढचं व्यापार धोरण 2023 ला मांडलं. त्यामध्ये 2030 पर्यंत वस्तू निर्यातीचा व सेवा निर्यातीचा टप्पा प्रत्येकी $1 ट्रिलियन इतका वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. मग आपल्याला विधानाचा साधारणपणे संबंध कशाशी कसा आहे हे या ठिकाणी बघायचं आहे. तर हे योग्य विधान आहे, त्या तारखेला त्यांनी ते धोरण मांडलेलं आहे आणि या व्यापार धोरणाचं हे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे पर्यायाचा विचार करता मुख्य उद्दिष्ट नाही असं म्हटलंय, संदिग्ध आहे असं म्हटलंय किंवा अयोग्य आहे असं म्हटलंय, तर अयोग्यच आहे आणि ते त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला असं दिसेल की 2015 ते 20 हे व्यापार धोरण निर्मला सीतारामन यांनी मांडलं होतं. त्याच्यामध्ये 5 वेळा मुदतवाढ करून ते 31 मार्च 2023 पर्यंत लागू केलं. 31 मार्च 2023 ला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नवीन व्यापार धोरण मांडलं. त्याचं उद्दिष्ट निर्यात वस्तू आणि सेवा निर्यात ही प्रत्येकी $1 ट्रिलियन पर्यंत आपल्याला न्यायची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 2023-24 मध्ये भारताच्या परकीय चलन साठ्याने बघा, लक्षात घ्या आकडा, $742.6 बिलियन इतका टप्पा गाठला. त्यानुसार भारत सर्वाधिक परकीय चलन साठा असणारा देशाचा किंवा देशात कितव्या रँकवरती आहे, तर अर्थात तो 4थ्या क्रमांकावरती आहे. आणि सर्वाधिक परकीय चलन साठा असणाऱ्या देशामध्ये पहिला नंबर, देशानुसार फक्त आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा त्या ठिकाणी संबंध येत नाही, तर 1 नंबर चीन आहे, 2 नंबर जपान आहे, 3 नंबर स्वित्झर्लंड आहे आणि 4 नंबरला भारत, असा हा क्रम आपल्याला माहित असू द्या. WTOचा वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू जो आहे त्यानुसार भारत जागतिक वस्तू निर्यातीमध्ये किती टक्के हिशानुसार कितव्या क्रमांकावर आहे. 2022चा WTR विचारला तर त्यामध्ये 1.8% इतका हिस्सा आणि 18व्या स्थानावरती आहे. आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा, वस्तूच्या आयातीबद्दल विचार जर का केला तर तो 2.8% 9व्या स्थानावरती आहे आणि निर्यातीबद्दल विचार जर का केला तर तो 1.8% 18व्या स्थानावरती आहे. त्यानंतर आयात सेवांची जर का बघितली तर ती आयात 3.8% 9व्या स्थानावरती आहे आणि निर्यातीचा विचार जर का केला तर 4.4% तो 7व्या स्थानावरती आहे. 2023-24 नुसार भारताच्या आयात मूल्यात, म्हणजे भारताचं जे आयात मूल्य आहे त्याच्यात वाटा विचारात घेता योग्य पर्याय अर्थात चीन. भारताला सर्वाधिक वस्तू पुरवणारा देश चीन आहे. पण आता बाकीच्या देशांच्या सुद्धा संदर्भात 23-24ची आकडेवारी काय सांगते बघा, तर चीनचा वाटा एकूण आयातीमध्ये 18.7% आहे. 2 नंबरला रशिया आहे. म्हणजे हा चेंज जो झालेला आहे, या रशियाचा नंबर 2 नंबर या ठिकाणी आलाय. अर्थात कच्चं तेल, क्रूड ऑइल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम. UAE 3 नंबरला आहे 9.4%, अमेरिका 4 नंबरला 7.3% आणि 5 नंबरला सौदी अरेबिया 5.9%. याच्यावरती कसा तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता अवमूल्यनावरती प्रश्न हा कायम असतोच म्हणून घेतलेला आहे. तर आपण रुपयाचं अवमूल्यन खालीलपैकी कधी कधी झालं तर 49 ला झालं, 66 ला झालं, 66 आहे हे, माफ करा, आणि 1991 ला या ठिकाणी झाले. म्हणजे वरीलपैकी सर्व हे हा पर्याय हा 66 आहे, 66 आहे. तर वरीलपैकी 3 वेळा झालं
तर पहिलं झालं 26 नोव्हेंबर 1949ला 30.5% अर्थमंत्री जॉन मथाई. दुसरं झालं 6 जून 1966ला 36.5% अर्थमंत्री सचिन चौधरी. तिसरं अवमूल्यन झालं ते 3 तारखेला झालं, 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै. 1 जुलैला जे झालं ते 9.5%, 3 जुलैला जे झालं ते 10.2% आणि 15 जुलैला झालं ते 2%. आणि त्यावेळी अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. पुढचा आहे रुपया भांडवली खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीय करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली? तर रुपया भांडवली खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीय करण्यासाठी तारापूर समिती नेमली आणि तारापूर सेकंड समिती नेमली, म्हणजे 1 आणि 2. पण आपल्याला ह्याच्यात जरा माहिती एक्सटेंड होण्यासाठी हा प्रश्न घेतलाय. 1992ला आपण दुहेरी विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला. 94ला रुपया चालू खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीय झाला. रुपया भांडवली खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीय करण्यासाठी 1997 साली SS तारापूर समिती भारत सरकारनं नेमली होती. म्हणजे तारापूरवरती प्रश्न विचारून बऱ्याच वेळा झालाय, पण 97ची समिती जी आहे ती भारत सरकारनं नेमली होती. त्यानंतर 2006ला SS तारापूर सेकंड समिती नेमली, जी RBI द्वारे नेमण्यात आली होती. मग ह्या दोन्ही समित्यांच्या रिकमेंडेशनचा विचार करता तारापूर समिती सेकंड जी आहे ती 2006 ते 7, 7 ते 9, 9 ते 11 हे 3 टप्पे सांगते. त्याच्यानंतरची अपडेट अशी आहे की मिस्त्री समिती नेमली होती 2005-6. तर त्यांनी सांगितलं होतं 2008 पर्यंत रुपया भांडवली खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय करणे यासाठी त्यांनी शिफारशी दिल्या होत्या. आणि 2015ला C रंगराजन समिती नेमली. त्यांनी भारतीय रुपया भांडवली खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीय करण्यासाठी आपली अर्थव्यवस्था काही सज्ज नाहीये किंवा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे ती स्थिती नाही, अशा रिकमेंडेशन दिलेले आहेत. तर तारापूरवरती प्रश्न विचारून झाला बऱ्याच वेळा, त्यामुळे मिस्त्री समिती आणि रंगराजन समिती ह्या सुद्धा रुपयाच्या भांडवली खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीयच्या प्रक्रियेसाठी होत्या, ही बाब लक्षात असणं गरजेचं आहे. उद्योग क्षेत्रात होत असलेल्या मक्तेदारी व आर्थिक केंद्रीकरण नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय? तर MRTP, मोनोपॉलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, MRTPचा कायदा. काय आहे बघा, 1948च्या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये आपण केंद्र सूचीतले उद्योग वेगळे काढले, राज्य सूचीतले उद्योग वेगळे काढले आणि उर्वरित उद्योगांना गुंतवणुकीसाठी खुलं केलं. या गुंतवणुकीसाठी खुले केलेल्या उद्योगांना परवाना कंपल्सरी होता, केंद्र सरकारकडून परवाना घेणं कंपल्सरी होतं. या प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप शिरला किंवा राजकीय हस्तक्षेप वाढला आणि आर्थिक केंद्रीकरण आणि मक्तेदारी होऊ लागली. ती नष्ट करण्यासाठी MRTP कायदा करण्यात आला. 91 साली MRTP मध्ये सुधारणा केला आणि 2002 MRTP ऐवजी स्पर्धा कायदा आला. 2007ला स्पर्धा कायद्यात सुद्धा सुधारणा करण्यात आली आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आपल्याकडं आज स्पर्धा जी आहे बाजारपेठेतली ती नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केला जातो. 2023-24 मध्ये भारताच्या निर्यातीत राज्यांचा विचार करता सर्वाधिक निर्यात करणारी राज्य कोणती हे तुम्हाला विचारले, तर त्याचं उत्तर बऱ्याच लोकांना महाराष्ट्र वाटेल, पण ते गुजरात आहे. तर गुजरातची निर्यात 23-24 मध्ये एकूण निर्यातीच्या 33.1% होती. महाराष्ट्राची निर्यात घसरली होती, ती 15.4% होती. पुढचा नंबर तामिळनाडूचा लागतो 9.9, त्यानंतर कर्नाटक 5.9 आणि उत्तर प्रदेश 4.7. असा हा क्रम हा आपल्याला दिसतोय आणि त्यानुसार महाराष्ट्रावरती किंवा कर्नाटकाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो. निर्यात प्रक्रिया क्षेत्र, ज्याला EPZ असं म्हटलं जातं, याचं रूपांतर पुढीलपैकी कशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर आपल्याकडं कृषी निर्यात क्षेत्र AEZs आहेत, मुक्त व्यापार व वखार क्षेत्र आहेत, मुक्त औद्योगिक क्षेत्र आहेत आणि विशेष आर्थिक क्षेत्र आहेत. तर त्याचं रूपांतर हे विशेष आर्थिक क्षेत्रात करण्यात आलं. 1965 साली आपण गुजरात कांडला या ठिकाणी आशिया खंडातला पहिला EPZ चालू केला, गुजरात कांडला या ठिकाणी. त्याचबरोबर मुंबई सांताक्रूज या ठिकाणी सुद्धा. आणि कालांतराने आपण SEZ ची संकल्पना अंमलात आणली 2000 सालच्या व्यापार धोरणामध्ये. अर्थात चीनकडून ही संकल्पना घेतलेली आहे.
SEZचा कायदा झाला 2005 ला आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी ही साधारणपणे 10 फेब्रुवारी 2006 ला करण्यात आलेली आहे. WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद 26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान कोणत्या ठिकाणी भरली? 2024 ची. तर अलीकडच्या परिषदा कुठे कुठे घडल्या ह्या आपल्याला माहित पाहिजे. तर ती अबुधाबीमध्ये घडली होती आणि कोमोरोस व तिमोर लेस्ते यांना सदस्यत्व दिल्यामुळं WTOची एकूण सदस्य संख्या ही सध्या 166 आहे. तर WTO वरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताच्या व्यापारामध्ये वस्तू व सेवांच्या व्यापाराचा विचार करता वस्तू व्यापारापेक्षा सेवा व्यापार हा अनुकूल आहे आणि सर्वाधिक सेवा आपण निर्यात करतो त्या कोणत्या देशाला निर्यात करतो? तर आपण USA ला पण निर्यात करतो आणि UK ला पण निर्यात करतो. दोन्हींचाही त्या ठिकाणी संबंध येतो. आता इथं स्पष्टीकरण कशा पद्धतीनं दिलंय लक्षात घ्या. आपल्याला इथं दिसतंय की वस्तू आणि सेवा व्यापाराचं कंपॅरिझन करताना वस्तू व्यापारापेक्षा सेवा व्यापार अधिक आहे. ह्याचा अर्थ भारताचं अदृश्य खातं जे आहे ते सरप्लस आहे. सरप्लस म्हणजे आधिक्य आहे त्याच्यावरती. 2022-23 चा विचार करता हा सरप्लस $198 ट्रिलियन इतका आहे. सेवांचा पर्टिक्युलर विचार जर का केला तर सेवांमध्ये आयातीपेक्षा निर्यातीचं प्रमाण अधिक आहे. सर्वाधिक निर्यात करणाऱ्या सेवा ह्या सॉफ्टवेअर सेवा आहेत आणि ह्या सॉफ्टवेअर सेवा आपण सर्वाधिक निर्यात ह्या USA आणि UK ला करतो. 2022-23 ला सॉफ्टवेअर सेवांच्या निर्यातीचं एकूण सेवा निर्यातीतलं प्रमाण हे जवळपास 50% होतं सेवांचा विचार करता. तर 47.8% ही सुद्धा महत्वाची बीट आहे किंवा त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या बाबी समाविष्ट होतात? तर त्यामध्ये RBI कडील परकीय चलन जे डॉलर किंवा युरो किंवा येन यामध्ये ठेवलं जातं. RBI कडील सुवर्ण साठा जो जवळपास 750 टन इतका झालेला आहे आणि IMF मधील भारताचा आरक्षित निधी SDR ज्याला म्हणतो आपण, तर हे तिन्ही पण येतील वरीलपैकी सर्व. तर ह्याच्यात आपल्याला दिसते की RBI कडील परकीय चलन साठा हा डॉलरमध्ये असेल, युरोमध्ये असेल, पाऊंडमध्ये असेल किंवा येनमध्ये असेल. RBI कडील सुवर्ण साठा सध्या 750 टन इतका झालाय आणि SDR हे स्पेशल ड्रॉविंग राईट्स ज्याला म्हणतो आपण हे RBI कडे ठेवले जातात वापरण्याच्या दृष्टिकोनातून. आणि परकीय चलन साठा हा केवळ अमेरिकन डॉलरमध्येच मोजतो आपण, ही सुद्धा बाब महत्वाची आहे. तो मोजणे किंवा तो मांडणे हे डॉलरचाच अमेरिकन डॉलरचाच त्याच्यासाठी वापर होतो, ही बाब महत्वाची आहे. निर्यातक्षम व्यवसाय उभे करू शकणारे व्यावसायिक म्हणजे निर्यातदार उभे करणे किंवा तयार करण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणता प्रयत्न उचित दिसतोय? तर ऑक्टोबर 2013 ची निर्यात बंधू योजना. अनेक वेळा ह्याच्यावरती वेगवेगळ्या परीक्षेत प्रश्न विचारलाय पण त्याचा डिटेल इथं अभ्यास आपण केलाय. तर निर्यात बंधू योजना 13 ऑक्टोबर 2011 ची आहे. तिचा उद्देशच मुळात आहे की निर्यातक्षम व्यवसाय उभे करू शकणारे व्यावसायिक तयार करणे. आणि आपल्याकडे सध्या महत्वाची बाब अशी आहे की टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स हे तयार करतोय आपण. तर सध्या 43 ठिकाण आहेत अशी 43 आपल्याकडे टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स आहेत. म्हणजे ती वाढत 2015च्या धोरणात काही वाढली, आता 2023चं जे धोरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही वाढलेले आहेत आणि त्याच्या आधारावरती आपण निर्यातीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. शिवाय निर्यात बंधू योजनेचा संबंध सूक्ष्म मध्यम उद्योगांचे उत्पादनातील व रोजगारातील निर्यातीच्या दृष्टिकोनातून महत्व वाढवणे हे असं आहे. आणि DGFT म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड द्वारा या निर्यात बंधू योजनेची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. भारताच्या परकीय व्यापाराच्या तत्वांचा विचार जर का केला
तर खालीलपैकी कोणती तत्वे ही महत्वाची मानली जातील? तर आयात पर्यायीकरण अर्थात आपण करतो, त्याचबरोबर आपण आयात उदारीकरण पण करतो आणि निर्यात प्रोत्साहन सुद्धा करतो. अ, ब आणि क या तिन्ही गोष्टी. पण या तीन गोष्टी काय आहेत ही बाब साधारणपणे कन्सेप्च्युअल आहे किंवा आपल्याला ती माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्यात पहिला मुद्दा येतो आयात पर्यायीकरण. आता आयात पर्यायीकरण म्हणजे काय? तर परकीय वस्तूला पर्यायी स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा. म्हणजे भारतात तयार होणाऱ्या वस्तू ज्या असतील त्या वस्तू आपण वापरायच्या, त्याला आयात पर्यायीकरण म्हणायचं. भांडवली वस्तू किंवा तंत्रज्ञान यांची आयात करून आपण उपभोग्य वस्तू देशातच तयार करायच्या, ह्याला आपण आयात पर्यायीकरण म्हणतो. आता आयात उदारीकरण म्हणजे काय? तर तंत्रज्ञान असेल, भांडवल असेल, कच्चा माल असेल यांचा मुक्त प्रवाह करून आयातीमुळे निर्यातीला अप्रत्यक्ष चालना द्यायची, असं मुदलियार समितीनं सांगितलंय, रंगराजन समितीनं सांगितलंय, चलया समितीनं सांगितलंय. काय वाक्य आहे लक्षात घ्या. तंत्रज्ञान, भांडवल, कच्चा माल इत्यादी मुक्त प्रवाह निर्माण करणे आणि आयातीमुळे निर्यातीला अप्रत्यक्ष चालना देणे, ह्यासाठी आपल्याला किंवा त्या प्रक्रियेला आपण आयात उदारीकरण असं म्हणतो. आणि निर्यात प्रोत्साहन ह्याचा विचार करता आपल्याला बीओपी बॅलन्स ऑफ पेमेंट सुधारायला पाहिजे, परकीय चलन साठा आपल्याला वाढवायला पाहिजे, त्याचबरोबर परकीय कर्ज हे आपल्याला कमी घ्यायला पाहिजे आणि निर्यात वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण टंडन समितीच्या शिफारशीनुसार एक्झिम बँकेची सुद्धा स्थापना केलेली आहे, आयात निर्यातीच्या दृष्टिकोनातून काम करणारी. त्याचबरोबर निर्यात प्रोत्साहन योजना आणि एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल या सुद्धा गोष्टी आपण ह्याच्यासाठी चालू केलेल्या आहेत. आणि त्याच्यातून आयात पर्यायीकरण, आयात उदारीकरण आणि निर्यात प्रोत्साहन या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करताना दिसतो. भारताचे पहिले त्रैवार्षिक व्यापार धोरण 1985 ते 88 या कालखंडात मांडलं. मग ते कोणी मांडलं? तर 1985 ते 88 हे केंद्रीय वाणिज्य मंत्री व्ही.पी. सिंग यांनी मांडलं. व्यक्तिविशेष म्हणून व्ही.पी. सिंग यांचा रोल व्यापारात काय आहे या दृष्टिकोनातून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. डिसेंबर 2023 अखेर भारतावरील परकीय कर्ज हे जीडीपीच्या किती टक्के आहे? तर ते 18.7% आहे. 18.7%. तर ते एकूण कर्ज हे $648 बिलियन आहे. आता कर्जामध्ये सर्वाधिक वाटा काय आहे, कशाचा आहे? तर एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग. आता एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग ह्याचा थोडक्यात अर्थ आपण जागतिक पातळीवरून जी कर्ज घेतो, वित्तीय संस्था असतील किंवा जागतिक बँका ह्या त्या प्रकारच्या संस्था असतील त्यांच्याकडून. आणि दुसरं म्हणजे एनआरआयज डिपॉझिट. आणि आपल्या कर्जामध्ये दीर्घकालीन कर्जाचं प्रमाण अधिक आहे. अल्पकालीन कर्जापेक्षा दीर्घकालीन कर्ज ही आपली अधिक आहेत. आणि जीडीपीच्या किती टक्के या दृष्टिकोनातून आपल्याला तो भाग विचारात घेणं गरजेचं आहे. 2022 नुसार भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा किती टक्के आहे? तर तो 2.4% आहे. मग आता जागतिक व्यापारातील हिस्सा हा आपल्याला अगदी 1950 ला किती होता? तर 1.7% होता. 55 ला तो 0.6% होता. 2008 ला 1.64% होता. 11 ला 2.3% होता. 15 ला 2.2% होता. 19 ला 2.1% होता. 20 ला 2.2% होता आणि 22 ला 2.4% होता. म्हणजे प्रश्न एक्झॅक्टली जसाच्या तसाच पडेल हे अजिबात अपेक्षित धरलेलं नाही. तो एरिया तुम्हाला कळावा, तो पॉइंट तुम्हाला कळावा आणि त्याची तुम्ही सखोल माहिती घेऊन ही माहिती आणि तुम्ही अभ्यास करत असतानाची तुम्हाला मिळणारी माहिती ह्याचं एकत्रीकरण करून तुमच्या अभ्यासाची डेप्थ वाढावी हा एक प्रामाणिक हेतू ह्याच्या पाठीमागे दिसतोय. खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे चालू खात्यावरील दृश्य आयात व निर्यातीमधील फरक म्हणजे बीओटी. येस, बीओटी म्हणजे फक्त वस्तू. वस्तू ह्याचा अर्थ दृश्य. करंट अकाउंट किंवा त्याला आपण चालू खातं म्हणतो, ती बीओटी जी प्रक्रिया आहे ह्या बीओटीचा दृश्याशी संबंध आहे. आता भारताचा बीओटी व्यापार तोल स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अनुकूल होता
आता अर्थात ही दोन्ही पण विधानं बरोबर आहेत, पण ह्या विधानांमध्ये इतकं काय हे नाहीये, पण आपल्याला ह्याच्याद्वारे बीओटी लक्षात येतो आणि बीओटी द्वारे आपल्याला प्रश्न कायमस्वरूपी विचारलाय तर बीओटी म्हणजे फक्त आणि फक्त वस्तूंची जी आयात व निर्यात आहे त्याच्यामधला फरक सांगितला जातो. जर का आयात अधिक असेल आणि निर्यात त्या तुलनेत कमी असेल तर त्याला प्रतिकूल म्हणतात, आणि निर्यातीचं प्रमाण अधिक असेल आणि आयात त्या तुलनेत कमी असेल तर त्याला अनुकूल असं म्हणतात. आपला व्यापार तोल अनुकूल हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये होता आणि स्वातंत्र्यानंतर पुढील वर्षे ज्याच्यामध्ये 1972-73 आणि 1976-77 104 कोटी आणि 68 कोटी या दृष्टिकोनातून ती 2 वर्षे आपल्याला ही अनुकूल मिळतात. म्हणजे त्या वर्षामध्ये आपल्याला निर्यात अधिक होती आयातीच्या तुलनेत हे आपल्याला स्पष्टपणे जाणवते. सो यानुसार प्रत्येक गुरुवारी 8 वाजता रात्री आपण साधारणपणे या सर्व गोष्टी सिलेबस वाईज कव्हर करत जाणार आहोत. किंबहुना सिलेबसच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसच्या बाबतीत आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून 20 प्रश्न बघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्य व बेरोजगारी हा भाग या ठिकाणी बघणार आहोत. दारिद्र्य व बेरोजगारी हा चॅप्टर हा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. सो दारिद्र्य बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून पुढच्या वेळी तुम्ही तयारी करा आणि त्यानुसार ती माहिती उपयुक्त बनवा. सो हा एक प्रयत्न होता आणि सगळा सिलेबस त्या आधारे आपल्याला कव्हर करायचा हा एक आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.